सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। समाजातील ज्येष्ठ लोकांनी एकत्रित येऊन सावता प्रतिष्ठानबाबत जो संकल्प केला आहे आणि हा संकल्प प्रत्यक्षात ते उतरवत आहेत त्याबद्दल त्यांचं कौतुक केलं पाहिजे। सावता प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्री संत सावता महाराज मंदिर आणि मंगल कार्यालय असा संकल्प आहे। मात्र त्यांनी एवढ्यावरच न थांबता समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, वाचनालय आणि स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिका असे देखील उपक्रम राबवावेत। माळी समाजासाठी हे एक ऊर्जा केंद्र बनावे। समाज यासाठी निश्चितपणाने सकारात्मक आहे। मी देखील माननीय भुजबळ साहेबांकडून भरीव स्वरूपाची आर्थिक मदत मिळवून देण्यात कमी पडणार नाही, असं आश्वासन महात्मा फुले समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष आणि सिनेट मेंबर ॲडव्होकेट सुभाष राऊत यांनी दिलंय। ॲडव्होकेट राऊत हे येथील सावता प्रतिष्ठाननं आयोजित केलेल्या माळी समाजातील इयत्ता 10वी 12वी आणि अन्य स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजातील ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक नामदेवराव दुधाळ होते। प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे, पंचायत समितीचे सदस्य राजाभाऊ गवळी, नामदेव काळे, दिलीप बनसोडे तसेच मंदिर ट्रस्टचे मोहनराव गोरे, PR दुधाळ, संतराम पानखडे, नितीन साखरे इत्यादींची उपस्थिती होती। प्रारंभी संत सावता महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले। मान्यवरांचं स्वागत देखील यावेळी करण्यात आलं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक ट्रस्टचे प्राध्यापक लक्ष्मण गुंजाळ यांनी केलं। आपल्या प्रास्ताविकात त्यांनी ट्रस्टचा गेल्या 6 महिन्यांपासूनच्या कामाचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला। प्रतिष्ठानचा संकल्प जाहीर केला। समाज बांधवांच्या वर्गणीवर हे मंदिर होत असले तरी यांचे मंगल कार्यालयात रूपांतर करण्यासाठी मोठ्या आर्थिक तरतुदींची गरज असल्याचं सांगून प्रत्येकाने यासाठी खारीचा वाटा उचलावा। ट्रस्टचे पदाधिकारी आणि माळी समाजातील विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत राजकीय लोकांपर्यंत जाऊन आर्थिक निधी जमा करण्याची कल्पना देखील त्यांनी मांडली। उपस्थितांनी या भूमिकेचं जोरदार समर्थन केलं। अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरांना लिंगे यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केलं। माळी समाज नवनिर्माता आहे। कष्ट आणि प्रामाणिकपणा त्यांच्या रक्तातच आहे। अज्ञान आणि अंधश्रद्धेमुळे पारंपरिक मागासलेपण आपल्या समाजात आहे। हे मागासलेपण दूर करण्यासाठी अशा प्रकारच्या संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे। माळी समाजाला ओबीसींच्या प्रवाहात आणून आपले आत्मभान जागविले पाहिजे। समाज विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण आपले आदर्श निश्चित केले पाहिजेत। कर्मयोगी सावताबाबा, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले हे तर आपले आदर्श आहेतच, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी लिहिलेली राज्यघटना देखील आपले आदर्श आहेत। आपल्या समाजात आता ऐक्य वाढले पाहिजे। आपल्या ताकदीचं प्रदर्शन आपल्याला करता आलं पाहिजे आणि प्रसंगी लढाऊ बाणा आपण दाखवलाच पाहिजे, असं प्रतिपादन केलंय। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते एकूण 40 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसह त्यांच्या पालकांचा सन्मान, महापुरुषांचे आत्मचरित्र, पुस्तके आणि स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला। या कार्यक्रमासाठी स्मृतिचिन्हांचं प्रायोजकत्व विज्ञान शिक्षक श्यामसुंदर घाडगे यांनी स्वीकारलेले होते। प्रास्ताविकात त्यांनी विद्यार्थ्यांना समायोजित मार्गदर्शन केलं। स्पर्धा परीक्षेसाठी काही टिप्स दिल्या। विद्यार्थ्यांनी आणि पालकांच्या वतीने संगीता दुधाळ यांनी माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला। याबद्दल आनंद व्यक्त केला। दरवर्षी असे कार्यक्रम आयोजित करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली। समाजाचं ऐक्य बळ अशा कार्यक्रमातून वाढेल आणि समाजाने सावता प्रतिष्ठानकडे सकारात्मक पाहावे अशी अपेक्षा व्यक्त केली। याच कार्यक्रमात नामदेव काळे, प्राचार्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय मानूर यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला। त्यांनी सत्काराला उत्तर देऊन 11,000चा चेक मंदिरासाठी देणगी म्हणून ट्रस्टींकडे सोपवला, तर राजाभाऊ गवळी यांनी देखील 5,000 रुपये रोख ट्रस्टींकडे मंदिर बांधकामासाठी दिले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शरद ढवळे यांनी केलंय। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदिर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमास पालक, विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नितीन साखरे यांनी शेवटी उपस्थितांचे आभार मानले। यानंतर मी आमंत्रित करतोय गौरी कल्याणराव गौरी 84% एवढे गुण प्राप्त केलेले आहेत। यानंतर विशेष प्रावीण्य पाटील
यानंतर अभय भगवान गायकवाड याला सुद्धा कुमारी मनीषा राजेंद्र गवळी 79.50 ही 12 विद्यार्थी आहे. खूप आनंद. पुढचा विद्यार्थी आमंत्रित करतो. चौधरी गोपाळ कृष्णेश्वर यानंतर सेना गोकुळराव 89%. सेना गोकुळराव चला पाठीमागे बसले या 89% गुण मिळाले. खूप खूप अभिनंदन गोकुळकर. यानंतर ज्ञानेश्वरी रामानंदराव 90%. पालक आले का या आणि लास्ट बटवट शेवटचे 2 विद्यार्थी की ज्यांचं ऐन वेळेस या ठिकाणी आगमन झाले. सोहम नवनाथ यादव. सोहम नवनाथ यादव आलाय का 99%. यानंतर माझ्या यादीमध्ये जो शेवटचा विद्यार्थी आहे सार्थक गोकुळराव 91.60. आले ना अजूनपर्यंत राहायला नाही असं नाव सांग. संकेत थोरात. संकेत थोरात झालं ना. एक महत्वाचा सत्कार या ठिकाणी खूप माझ्यासाठी अभिमानास्पद होत की एक साधारण घरातील की एक ज्याचे वडील हे किरकोळ मध्ये व्यवसाय करतात आपल्या समाजात अत्यंत हुशार. ज्यावेळेस तो 10वीला होता गेले 30 वर्ष मी सायन्स होतो आणि असे मोठा मोठा त्यांनी सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये 100 पैकी 100 मार्क मिळवले. तर त्यापैकी हा विद्यार्थी संकेत राऊत की ज्याला 10वीला सायन्सला 100 पैकी 100 मार्क होते आणि या वर्षी 12वी तो उत्तीर्ण झालेला आहे आणि सीईटीच्या परीक्षेमध्ये टॉपर आहे. तर या विद्यार्थ्यांना आपण काय करणार आहोत. संकेत थोरा आला ना. चला या या 95% या विद्यार्थ्यांनी मला सांगितलं सर मला डॉक्टर नाही व्हायचं, मला आयटी क्षेत्रात जायचंय आणि आयटी क्षेत्रातून नक्कीच जाणार आहे. आपल्या सर्वांच्या वतीने त्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जेई मध्ये त्याचं पर्सेंटेज 95%. आणि एक आलेराव सूरज राजेश साळुंके या समोर 83%. आणि या ठिकाणी अजून एक विद्यार्थी की जो या ठिकाणी शिकत असल्यामुळे येऊ शकला नाही, हैदराबाद आयटी शिकतोय आणि बरोबर आहे.
हर्ष तुकाराम जाधव, IIT हैदराबाद, 12वीचं पर्सेंटेज आहे 85. तर या ठिकाणी गुणवंताचा सत्कार सोहळा संपन्न झालेला आहे. मान्यवरांनी बसून घ्यावं आणि 2 मिनिटासाठी वेळ द्या, कारण की डार्विनचा एक सिद्धांत वाचतो. परत अन्नाला बघितले का मला आठवतं, स्ट्रगल फॉर सर्वायव्हल, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, हाऊ टू फाईट इन लाईफ. जीवनामध्ये संघर्ष काय असतो हे अण्णाकडे बोलू शकत. आमचे मार्गदर्शक अण्णा आहेत आणि अण्णांनी शून्यातून विश्व निर्माण केलंय. आणि विशेष म्हणजे फार मोठे उद्योजक आहेत. एवढे उद्योजक असताना दरवर्षी सावळविवाह करतात, शेकडो गरीब मुला मुलींचे लग्न लावतात आणि पूर्ण वेळ समाजासाठी कार्य करतात, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करतात. आदरणीय अण्णा. अखिल भारतीय महात्मा फुले सत्कार परिषदेच्या वतीने आपण 2001 पासून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ओबीसीचा घेत असतो. यावर्षी पण तो सत्कार येत्या 8-10 दिवसात आपण घेणार आहोत. दरवर्षी जवळपास ओबीसी समाजातील 10वी 12वीचे 300 ते 400 विद्यार्थी आपण सत्कार करत असतो. 2001 पासून आतापर्यंत ती परंपरा कायम आपण ठेवलेली आहे आणि यावर्षी पण आपण तो सत्कार येत्या 8 दिवसात घेतो. या ठिकाणी आपले निखिल यांच्याकडे आपण नाव नोंदणी करावी या ठिकाणी सूचना करण्यासाठी आता सुरुवात यांनी जो सूचना केली याचा ग्रुपवर सुद्धा ते व्यवस्थित फोटो केला जाईल आणि या सत्कार सोहळ्यानुसार आपण सर्वांनी यायचं अशी मी त्यांच्या वतीने मी विनंती करतो. अण्णाबरोबर आदरणीय शंकरराव लिंगे अण्णा यांच्यासोबत राऊत आलेले त्यांचाही सत्कार होईल या ठिकाणी. सुभाषराव ठीक आहे. तर या ठिकाणी मी अण्णाला विनंती करतो वेळेचं भान ठेवून की शंकर अण्णा लिंगे विद्यासन्मानाचं तुमचं. नवखंडाचा राजा बळीराजा महात्मा गौतम बुद्ध अखंड भारताचा सम्राट अशोक जहां मतलब मोहम्मद पैगंबर लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर संत शिरोमणी सावता महाराज संत रविदास महाराज संत तुकाराम महाराज शांता राजा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले लोकराजा छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राष्ट्रसंत गाडगेबाबा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्री शिक्षणाची आई सावित्रीबाई फुले प्रथम मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांना मी प्रथम वंदन करतो. अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने आणि संत सावता माळी मंदिराच्या वतीने आज बीड शहरामध्ये नियोजित सावता माळी मंदिराच्या या मंडपामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि या सत्कारासाठी उपस्थित असलेले आपल्या समाजाचे भूषण माननीय सुभाषजी राऊत या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष माननीय लक्ष्मीजी गुंजाळ सर सर्वच लोकांची नावं मला पाठ नाही, डोळ्याला थोडा प्रॉब्लेम आहे.
परंतु सर्वात महत्वाचं त्यांनी सूत्रसंचालन केलं आपले ते एक आपल्या समाजातले शास्त्रज्ञ शामरावांचं नाव मला पाठ आहे, शामराव गाडगे साहेब. आणि आपण सर्व माळी समाजातील मान्यवर मंडळी आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनीनो आणि त्यांचे पालक, वेळ खूप झालेला आहे परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये बीडला पोहोचायचं आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा हे ठेवून मी या ठिकाणी सकाळी 9:30 वाजता निघालो आणि इथं चहा पाणी काही न घेता मी या ठिकाणी आपल्याकडे उपस्थित झालो. विषय माझ्या आवडीचा की विद्यार्थी जे काय घडवू शकतात ते तरुण घडवू शकतात. आमच्यासारखे जे आता वयस्कर झालेले ते फक्त मार्गदर्शन करू शकतात. आम्ही आता काय घडवू शकत नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांचा सत्कार करणं आणि त्यांचं कौतुक करणं हे आपलं अत्यंत कर्तव्य समजून या ठिकाणी मी आलो. विद्यार्थ्यांना मला एकच सांगायचं आहे की आपले आई वडील काय होते, आपल्या घरी काय आहे, काय व्यवस्था आहे, आमच्यासाठी काही आई वडिलांनी कमवून ठेवलं नाही, आमची गरिबी आहे वगैरे 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 अशी कारण कधीही सांगू नका. कारण सांगायचं कोणतंही कारण नाही. कारण आय होईल फाईन वे. इच्छा असेल तर मार्ग दिसेल. मग त्यासाठी गरिबी श्रीमंती अजिबात आडवी येत नाही. नथिंग इज पॉसिबल इन द वर्ल्ड, एव्हरीथिंग इज पॉसिबल. केलेले होत आहे ते आधी केलेच पाहिजे. त्यासाठी कठोर परिश्रमास पर्याय नाही. आपल्या समाजाचं दैवत संत शिरोमणी सावता महाराज काका मुळा भाजी अवघी मिठाबाई भाजी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी मोर देणारा वीर दोरी अवघी व्यापली पंढरी. आपलं कुठेही जायची गरज नाही, देवा धर्माच्या नादाला लागायची गरज नाही किंवा त्याची पूजा पाठ करायची गरज नाही. त्यासाठी 200-200, 500-500 किलोमीटर चालत जायची गरज नाही. चालत जायचं असलं तर आपण शेतामध्ये आई वडील काम करत असेल तर त्यांच्या मदतीला शेतापर्यंत चालत जावं, त्यांचा डबा घेऊन जावा, त्यांना मदत करावी, शेतातलं काम करण्यासाठी येण्या जाण्यासाठी हेलपाटे घालावे. वायपट आपण आपलं कष्ट वाया घालवू नये. जे काम करायचं आहे ते योग्य दिशेने काम केलं पाहिजे, हे अतिशय महत्वाचं आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी एक ध्येय ठेवलं पाहिजे. आणि जे महात्मा ज्योतिराव फुले यांचं जे स्वप्न होतं की जे सर्व अन्याय होतात ते एका विद्येमुळे होतात. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. तर त्यासाठी भाऊराव पाटील महात्मा ज्योतिराव फुले यांचे अनुकरण करून सत्यशोधक भाऊराव पाटील हे जैन समाजातले आहेत. परंतु त्यांनी आपल्या बहुजन समाजासाठी शाळा काढली आणि शाळेमध्ये काय केलं त्यांनी कमवा आणि का आई वडिलांच्या जोरावर किंवा आई वडिलांनी कमाई केली त्याच्यावर नाही. विद्यार्थ्यांनी स्वतः कमवायचं शिकायचं, कमवा आणि शिका. तर या योजनेचा परिपूर्ण लाभ मी स्वतः घेतलेला आहे. वयाच्या 4थ्या वर्षापासून कमवा आणि शिका हा मंत्र मी डोक्यात ठेवून स्वतः कमवून स्वतः शिकलो. आमचे
आई वडील हे शेतमजूर, आम्हाला फक्त 56 गुंठे शेती आणि सर्व शेतमजूर असणारे आमचं कुटुंब. परंतु मी कधीही रडत बसलो नाही की मला काय नाही म्हणून. सकाळपासून उठल्यापासून जे काम करायला सुरुवात करायचं ते शाळा शिकत संध्याकाळीच करायचं आणि ते काम करत करत आज मी 10वी पर्यंत शाळा शिकलो आणि शाळा शिकल्यानंतर स्वतःचा व्यवसाय फेरीवाल्या सहित केलेला. मग ते लहानपणापासून सकाळी उठल्याबरोबर पाव फटर विकणे आणि नंतर शाळेला आल्यानंतर पुन्हा कुणाचं तर घरी पाणी भरणे, सकाळी सुद्धा पाणी भरणे, संध्याकाळी थिएटरमध्ये गोळ्या विकणे, बाजारामध्ये कार्यकर्त्या काड्या विकणे, असं सगळं फेरीवाल्याचे धंदे करून मी शाळा शिकलो. आणि त्याच्यानंतर 10वी नंतर मी केसावर फुगे विकण्याचा व्यवसाय केला. आता केसावर फुगे म्हटल्यानंतर आपल्याला आपल्या डोळ्यासमोर हा काय व्यवसाय येणार नाही. आणि ही परत माझी सुद्धा टीका होते की शंकरराव लिंगे आम्हाला केसावर फुगे विकायला शिकवतात का काय. परंतु त्याचे एक महत्व सांगायचं मला महत्वाचं आहे की केसावर फुगे जेव्हा मी विकत त्याला भांडवल लागलो त्याला 2 रुपयाचा केसाचा तो विकण्यासाठी जे फुग्याचा पुडा असतो तो फुग्याचा पुडा 2 रुपयाला विकत घ्यायचा आणि 2 रुपयाच्या त्या फुग्यावर गल्लोगल्ली जाऊन बायकांचे केस जे विंचरलेले छोटे छोटे गुंठे असतात ते गुंठे एक फुगा देऊन घ्यायचा. याच्यावर जे केस जमा होतात ते विकल्यानंतर मला 200 रुपये मिळत होते. 2 रुपयावर 200 रुपये. आणि हा व्यवसाय मी 1973 ला केलेला आणि 73 ला 400 रुपये तोळा सोनं होतं. म्हणजे अर्धा तोळा सोनं मी दररोज कमवत होतो. म्हणजे आज 35,000 रुपये मी दररोज कमवत होतो त्यावेळेस. म्हणजे कुठल्याही व्यवसायाला भांडवल लागतं, पैसा लागतो असं नाही. बिगर पैशाचे बिगर भांडवलचे अतिशय चांगले व्यवसाय आहेत. परंतु आपला बहुजन समाज, ओबीसी समाज अजिबात त्याच्याकडे पडत नाही. तो पारंपरिक व्यवसाय करतो. मग माळी असेल तर शेती करेल, नावी समाजात असलं तर तो त्याचे दाढीचा व्यवसाय करेल किंवा केस कापण्याचा व्यवसाय करेल किंवा सुतार असेल, लवार असेल, किसाडी असेल तो त्याचा सुताराचा किसाऱ्याचा व्यवसाय करेल. असे अनेक बोर्ड असेल तर त्याची पाठी विकण्याचा किंवा टोपलं विकण्याचा धंदा करेल. असे 12 प्रकार आपला धंदा करतात. त्यातून बाहेर पडत नाही. तर त्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे आणि स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी शिक्षण घेतलं पाहिजे. नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वतःचा व्यवसाय कसा करता येईल यासाठी आपण शिक्षण घ्या. एवढंच मला सांगायचं. कारण 10वी 12वी झाल्यानंतर काय करायचं हा जो प्रश्न असतो तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे की आपण व्यवसाय भिमुख शिक्षण घ्या. नोकरी मिळेल याची गॅरंटी नाही आणि नोकरी मिळाल्याशिवाय छोकरी सुद्धा मिळणार नाही, छोकरा सुद्धा मिळणार नाही याची सुद्धा गॅरंटी कुणीही देऊ शकत नाही. तर त्यासाठी आपला व्यवसाय पाहिजे आणि तो व्यवसाय करण्यासाठी व्यवसाय भिमुख शिक्षण असावं म्हणून सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1982 साली हंटर कमिशनला निवेदन दिलेलं आहे. हंटर कमिशनचा रिपोर्ट वाचून बघा. त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले यांनी म्हटलेलं आहे की व्यवसाय भिमुख शिक्षण द्या आणि व्यवसाय भिमुख शिक्षण हे 4थी पासून द्या. म्हणजे प्राथमिक शिक्षणाबरोबर व्यवसाय शिक्षण द्या. आता व्यवसाय शिक्षण जातं ते 12वी नंतर दिलं जातं. तर तेच आम्ही या सरकारला निवेदन केलेलं आहे की आता 5वी नंतर आपल्याला व्यवसाय शिक्षण मिळणार. नवीन अभ्यासक्रमामध्ये व्यवसाय शिक्षण हे 5वी पासून मिळणार. परंतु एक घोटाळा झालेला आहे. तो घोटाळा असा आहे की आपल्याला आता केजी पासून म्हणजे केजीचे जवळजवळ 3 वर्ग आहेत आणि पहिली दुसरी असा एक 5 याचा एक गट पहिला सुरुवातीला येणार आहे नवीन अभ्यासक्रम. आणि त्या नवीन अभ्यासक्रमामध्ये पुन्हा फिलॉसॉफी बदललेली आहे. फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान आणि हे तत्वज्ञान जे आहे हे ब्राह्मणी तत्वज्ञान आहे.
आणि हे ब्राह्मणी तत्वज्ञानामध्ये ब्राह्मणाचे जे विद्वान आहेत त्या विद्वानाने जे धडे तयार केले ते धडे आपल्याला शिकवले जाणार आहे आणि त्यांचा पाया पहिला म्हणून पहिलीपासून आपल्याला मनाचे श्लोक हा मनोवादी विचार आपल्याला शिकवला जाणार आहे आणि त्यासाठीच आपल्या सर्वांचे ओबीसीचे नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी त्यांच्या पक्षात राहून बंद केलं आणि काल जे आंदोलन केलं किंवा सर्वांना आंदोलन करण्यासाठी प्रेरित केलं त्यासाठी छगनरावजी भुजबळ साहेब यांचा आपण जाहीर अभिनंदन करतो. कारण असं उघडपणे बोलायला कुणी सुद्धा तयार होत नाही. कारण पक्षात राहायचं भाजप पक्षाचा आरक्षणाचा एकमेव अजेंडा त्याच्या पक्षाच्या बरोबर आहे. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सामील होऊन जे तरी काम केलं ते इतरांनी करायचं कधी सुद्धा विचार केला नाही. त्यानंतर परत जितेंद्र आव्हाड साहेब यांनी प्रयत्न केला तर चुकून त्यांचा आत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्याच्यामध्ये फाटला गेला तर त्याचं भांडवल या मनोवाद्यांनी केलं. म्हणजे मनोवादी यांना आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर हे आवडतात का? अजिबात नाही. परंतु त्यांनी याचं भांडवल केलं. त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मान्य आहेत का? किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी जे 1927 साली पहिल्यांदा मनुग्रंथ काढला तो त्यांना मान्य आहे का? त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे तो मान्य आहे. मग बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाटत तर जे काय आंदोलन करायचं ते करा. कारण बाबासाहेब आंबेडकरांचे आदर्श आहेत. त्यांच्या कोणत्याही विचाराला कसल्याही ठेस पोचली तर त्याचं आम्ही त्यांचा निषेधच करणार. परंतु त्याचं भांडवल करू नका एवढंच मी या ठिकाणी सांगणार. आज सुभाषराव साहेब गेले वाटतात कारण त्यांच्यावर जे अन्याय झाले आपल्या इथल्या बीडमध्ये जे अन्याय झाले तर त्या अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी सुद्धा आपण सर्व समाजाने लहान मुलांनी सुद्धा आता तयार राहिलं पाहिजे. ही वेळ आता पुढे आलेली आहे आणि त्यासाठी सर्वांनी तयार राहावं. आणि ज्या या बीड जिल्ह्यामध्ये आसपासमध्ये जेवढे अन्याय झाले त्या अन्यायासाठी कर्फ्यू उठल्यानंतर पहिल्यांदा माझं निवेदन आपल्या मुदवताईंना कलेक्टरना केलेला आहे. आमच्या बरोबर आपले जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणरावजी गुंडाळ साहेब होते. तर आम्ही पहिल्यांदा निवेदन त्यांना दिलं, एसपीला दिलं, डीवायएसपीला दिलं किंवा आपले माजी मंत्री क्षीरसागर साहेबांना दिलं, सर्व मंत्र्यांना दिलं, सर्व मंत्रिमंडळाला दिलं. तर आज सुद्धा या कार्यक्रमाबरोबर आपल्या गंगामस्ता हे जे गाव आहे माजलगाव तालुक्यातलं तिथं आम्ही समाजाची 4 दुकानं निवडणुकीच्या पहिल्या दिवशी उद्ध्वस्त केली. तर असे जे अन्याय केले जात आहेत प्रस्थापिताकडून तर त्यांच्या अन्यायाविरोधात आपण सर्वांनी एकत्र होऊन तिथं झालं पाहिजे. आपल्या गावात 4 जरी घरात असलेल्याची गरिबांची भोजनाची जी घरं असतील एसटी किंवा कुणाची असतील त्या सर्वांच्या घरी अन्याय झाल्यानंतर आपण सर्वांनी एकमुठीने केलं पाहिजे आणि त्यांना मदतही केली पाहिजे आणि धीर दिला पाहिजे. तेवढ्यासाठी परवाच माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांना मी मंगळवारी निवेदन दिलं. त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार साहेबांना दिलं. त्याचबरोबर आपले ओबीसीचे मंत्री अतुलजी साहेब यांना दिलं. त्यानंतर आम्ही सर्व शिष्टमंडळ जाऊन आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सुद्धा निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की आपल्याला ओबीसीची मदत चालतात परंतु ओबीसीवर अन्याय होतो त्याच्यावर आपलं लक्ष नाही. तरी त्यांनी सांगितलं की माझं लक्ष तुमच्याकडेच आहे आणि आम्ही कुणाच्याही शिलासाव खाऊन तुमच्या पाठीमागे आहोत. फक्त पाठीमागे आहोत आणि पाठीमागच्या दरवाजाने त्यांना सर्टिफिकेट देतात त्याचा काय हा जाब मी त्यांना विचारला. त्यावेळेला ते गडबडले म्हणजे पाठीमागणं म्हणजे कसं म्हणलं ते कुणबी आणि कुणबी मराठा ही एकच आहेत असं तुम्ही कोर्टाने आले दिला तरी सुद्धा तुम्ही त्याला सर्टिफिकेट देताय. रात्री 12-1 वाजता 2 वाजता त्याचा जीआर काढताय आणि असं आमच्या लोकांना कधी अन्याय झाला तर त्यांचा जीआर तुम्ही कधी काढला नाही.
तर ते म्हणजे त्यावेळेला जरा प्रेशर होतं, आम्हाला अमकं होतं तमकं होतं. तुम्हाला त्यांचं प्रेशर करताना आमचं कळत नाही का? आम्ही गरीब आहोत पण आमचं तुम्हाला प्रेशर कळत नाही. परंतु आमची संख्या मोठी आहे, आमचा समाज आता जागृत झालेला आहे. तुम्ही आता घरचे ना घाटके कुणाचं राहणार नाही म्हटलं, त्याचं समर्थन केलं, त्यांनी हे तुम्हाला मतदान केलं नाही आणि हळूहळू ओबीसी तुमचं मतदान करणार नाही, मग कसं म्हणलं असं स्पष्टपणे त्याला सांगितलं. वाईट वाटेल आपल्याला, परंतु आता वेळ आलेला आहे की सर्वांनी मिळून एकत्रित जो आपलं काम करतोय त्याच्या पाठीमागे राहायला पाहिजे. आणि विशेष करून पहिल्यांदा ओबीसीच्या पाठीमागे राहिलं पाहिजे, त्यानंतर एससीच्या, एसटीच्या, अल्पसंख्याकच्या, मुस्लिमाच्या पाठीमागे राहिलं पाहिजे. विद्यार्थ्यांचा हा विषय नाही, परंतु विद्यार्थ्याला सुद्धा आता कळलं पाहिजे, कारण शाळेमध्ये आपली रोजीरोटी हिसकावून घ्यायला प्रस्थापित समाज निघाले. त्यांचे 160 आमदार आहेत, 25 खासदार आहेत, 11 मुख्यमंत्री झाले, मंत्रिमंडळामध्ये 60% मंत्री आहेत. सर्व काही साखर कारखाने, दूध डेअरी, आमचं तमचं बँका बिंका सगळं आहे. जमीनदार आहेत, जागीरदार आहेत, वतनदार आहेत, पाटील आहेत, देशमुख आहेत, सगळं त्यांच्याकडे आहेत. परंतु त्यांना आमचा आरक्षण, त्यांना गरिबी आली असं, पण गरिबी आली म्हणून आरक्षण असं नाही. गरिबी असावा हा आरक्षणाचा कार्यक्रम नाही. आरक्षणासाठी त्यांनी भोगले, त्यांनी 5000 वर्षापासून आम्हाला मागासलेपण दिले. मागासलेपणाचे नियम वेगळे आहेत, ते त्यांनी भोगले, त्यांच्यासाठी आरक्षण आहे. आणि आम्ही भोगले पण आरक्षण आम्हाला पाहिजे, ते आम्हाला मिळालं पाहिजे. तुमची गरिबी आहे तर गरिबी हटवण्यासाठी वेगळे कार्यक्रम आहेत, ते वेगळ्या कार्यक्रमात त्यांनी मागावं, त्यांना आमचा पाठिंबा असेल. परंतु त्यांनी आमच्या गोरगरिबाचं त्यांच्या जमिनी कमी झाल्यानं सांगतात, परंतु आमच्या नंदीवाला असेल, पारधी असेल, डोंबारी असेल किंवा मराठी गाड्यावाले असतील, अशा अनेक भटक्या विरुद्ध जाती जमात्याला अजून अर्धा फूट सुद्धा जागा त्यांना जन्मल्यापासून मिळालेली नाही. त्यांचं काय? आपल्या जमिनी 100 एकराच्या खाली 50 झाल्या, 25 झाल्या, 10 झाल्या, 5 झाल्या, परंतु त्यांना 5 फुटी जागा नाही. त्याचं काय? त्यांचं आरक्षण तुम्ही हिसकावून घेणार का? हा प्रश्न मी परवा फडणवीस साहेबांना विचारला. त्यावेळेस ते गडबडले, म्हणजे कुठला तुम्हाला आमचं सगळं त्यांच्या सवलती वेगळ्या आहेत, त्यांच्या सवलती वेगळ्या नाही, त्या ओबीसी मध्ये नाही. तर अशा प्रकारे आपल्याला हे आता पुढचं केलं पाहिजे. त्यानंतर मला आता एक खास करून सांगायचं, हे जे मंदिर बांधलेलं आहे, हे मंदिर आपलं अस्मितेसाठी तयार करलं पाहिजे. आणि या मंदिरामध्ये सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आणि जे आपले श्रद्धेचे कार्यक्रम आहेत ते इथे झाले पाहिजेत, लग्नाचे कार्यक्रम इथं झाले पाहिजेत, बैठका सगळ्या इथं झालं पाहिजे. कुणाला पाठिंबा द्यायचा, कुणाला मदत करायची, कुणाला काय करायचं, कुठला समाजातला कुठला माणूस आपल्याला मदत करेल, त्यांचं काय अडचण असेल तर सोडवायची, ती या मंदिरामध्ये बसून सर्वांनी सोडवायची, एवढी मी इथे या ठिकाणी विनंती करणार. गुजरात सर, आपण काय तर म्हणलं की बाबा प्रत्येक विश्वासदार 51 हजार रुपये देणगी घेतलेले, बरोबर आहे का? मग 51,000 रुपये तुम्ही देणगी घेतली असेल तर मला पण त्या ठिकाणी घ्या, मी 51,000 रुपये द्यायला तयार. ऊर्जा केंद्र आहे आणि आपण आपली प्रगती केली पाहिजे. त्यासाठी कुणाची वाट बघू नका. प्रत्येकाने आपल्या कमाई मधला काही हिस्सा या ट्रस्टला द्यावा आणि आपली प्रगती आपण करावी. या ट्रस्ट मध्ये इमारत होईल, त्याच्यानंतर आपले सर्व सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम होतील, त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांना वगैरे सकाळ संध्याकाळ शिकवण्याचा कार्यक्रम आहे. एमपीएससी यूपीएससी जे करण्याचा कार्यक्रम असतो किंवा त्यांचा जो शिक्षणाचा प्राथमिक शिक्षण असतं त्यांचं किंवा त्यांचं ट्रेनिंग असतं ते ह्या मंदिरातून झालं पाहिजे. हे आपल्याला पुढच्या काळामध्ये केलंच पाहिजे. प्रत्येक समाज आता करतो आहे. दिल्लीमध्ये सुद्धा आपण यूपीएससी करण्यासाठी एक इमारत विकत घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी आपल्या समाजातील जे विद्यार्थी यूपीएससी करण्यासाठी दिल्लीला जातील त्यांना राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था ही अतिशय गरीब असतील त्यांना मोफत आहे, जे मध्यम असतील त्यांना निम्मे आहे आणि जे सुदृढ असतील त्यांच्यासाठी योग्य ती फी आकारली जाईल. अशा प्रकारे तिथं राहण्याची जेवणाची सोय आम्ही त्या इमारतीमध्ये केलेली आहे. मी महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्था या त्या संस्थेचं नाव आहे. दिल्लीमध्ये मुखर्जीनगर अंत्योदय विद्यालयाच्या शेजारीच ही इमारत आहे. त्याच्या आजूबाजूला सगळे
UPSC करणारे विद्यार्थी त्या ठिकाणी ट्रेनिंग घेतात. त्या ठिकाणी ती इमारत आपली विकत घेतलेली आहे. त्याच्यामध्ये विकत घेणाऱ्यापैकी आम्ही तिघजण आहोत. एक मी आहे आणि त्याच्यानंतर एक आमचे गंगारामजी गहलोत म्हणून गुजरातचे अहमदाबादचे उद्योगपती आहेत आणि तिसरे उद्योगपती रामलालजी कठवा हे आपल्या अशोकजी गहलोत साहेब त्यांचे निकटवर्ती आहेत. अशोकजी गहलोत साहेब यांचा मुलगा आणि कठवा साहेबांचा मुलगा हे साडोसोड आहे. म्हणजे आमचं इतकं जवळ नातं त्यांचं आहे आणि त्यांच्याबरोबर पार्टनरशिपचा व्यवसायही माझा आहे. त्यामुळं आपण काय घाबरायचं कारण नाही. आपलं गल्लीपासून दिल्लीपर्यंत वजनीय आहे आणि तिथं आपले लोकही आहेत, आपल्या अडचणी सोडवणारी आहेत. परंतु त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे की मारवाडी गुजराती लोक कशी काम करतात, मारवाडी माळी कसे काम करतात, ते कसे उद्योग करतात. त्यांचं शिक्षण जास्त झालेलं नाही आणि अजूनपर्यंत त्यांचं शिक्षणापेक्षा व्यापाराकडे लक्ष जास्त आहे. तर आपण लहानपणापासून हे व्यापाराकडे उद्योगाकडे वळलं पाहिजे. एवढंच मी आज या ठिकाणी सांगणार आहे. आणि याच्यानंतर आम्हाला 2 ठिकाणी विजिट द्यायचे आहे. एक ते आपल्या गंगामसला आणि दुसरं जालना जिल्ह्यात जे कुंभार समाजाच्या घरावर हल्ला केलेला आहे, त्यांचं घर फाटलेलं आहे. त्यासाठी ही निवेदन आपण सर्वांना परवा दिलेलं होतं. माननीय छगनरावजी भुजबळ साहेब, वडेट्टीवार साहेब किंवा आपले सावे साहेब, फडणवीस साहेब आणि त्यातले वडेट्टीवार साहेब काल त्यांनी भेट सुद्धा देऊन गेलेले आहे. तर असं आपण सर्वांनी एकमेकाला सहाय्य केलं पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी सांगणार आहे. आणि आपला जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांचं सर्वांचं मी कौतुक करणार आहे की तुम्ही आता इथून पुढे व्यवसायाच्या पाठीमागं न राहता स्वतःचा उद्योग व्यवसाय कसा करता येईल आणि शिकायचा असेल तर त्यासाठी तुम्ही व्यवसाय शिक्षण घ्या. डॉक्टर, वकील, इंजिनियर व्हा. डॉक्टर, वकील, इंजिनियर शिकून तुम्ही आमदार, खासदार व्हायचा प्रयत्न करा. IAS, IPS व्हायचा प्रयत्न करा. म्हणजे मोठ्या हुद्द्यावर द्यायचं मोठं स्वप्न बघा. लहान स्वप्न कुठं तर आपल्याला बघून आपल्याला BEd करून आपल्याला कुठं मास्टरची नोकरी लागेल का, कंडक्टरचा मास्टर झालं पाहिजे, नाहीतर तिकीट मास्टर झालं पाहिजे, हे स्वप्न ठेवणं. त्याच्या पुढचं मोठं स्वप्न ठेवा. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय भारत. धन्यवाद. जय संविधान. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करतो. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आलेले आदरणीय लिंगांना डॉक्टर ॲडव्होकेट सुभाष झरे, तसंच नामदेवरावजी दुधाळ, तसंच ट्रस्टचे सर्व अधिकारी, पदाधिकारी व आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती काळे सर यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक करतो व पालकांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. कार्यक्रम संपला. 1 मिनिट. जे सत्कारमूर्ती विद्यार्थी त्यांचे ग्रुप करतो 2 मिनिटात आणि यानंतर कार्यक्रम आपण घेऊन मुलं मुली